अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं अभिचिंतन अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इमारतीचं उद्घाटन होत आहे। याकरता आपल्याकडं येऊन ज्यांनी अतिशय चांगल्या अशा मला शुभेच्छा दिल्या ते महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपल्याला आशीर्वाद देण्याकरता इथं मुद्दामून आले आहेत। मी त्याचा फार आभार मानणार आहे, कारण माझ्यावर त्यांनी अतिशय चांगलं प्रेम केलेलं आहे। त्यांच्या घरातलाच एक व्यक्ती समजून मला, प्रशांतला, महेश बालदींना आम्हाला त्यांनी प्रेम दिलेलं आहे आणि पाहिजे त्या वेळेला आमच्या हाकेला उभे असतात असे माननीय नितीन गडकरी साहेब, पवार साहेब मला ते आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघेही घरी आले, माझं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि त्यांनाही अशाच एका कार्यक्रमात जायचं असल्याकारणानं ते निघून गेलेत, पण त्यांचाही मी मनापासून अगदी आभारी राहणार आहे। या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र BJPचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नामदार गणेश नाईक साहेब, नामदार आशिष शेलार साहेब, नामदार आदित्यताई तटकरे, नामदार भरतजी गोगावले, माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, खासदार श्रीरंग बारणे साहेब, आमचे मित्र माजी आत्ताचे आमदार माजी सभापती विधानसभेचे दिलीप वळसे पाटील, रवी शेठ पाटील आमदार विश्वजित कदम येणार होते खरं म्हणजे, पण ते कुठे अडकले असतील, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार दळवी, आमदार थोरवे, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमचे रेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, दिवा पाटलांचे सुपुत्र माननीय अतुल पाटील, नावं घ्यायला आणखीन एक 25-30-50 नावं घ्यावी लागतील असे सर्व प्रमुख नेते मंडळी, इथं स्टेजवर असलेले प्रमुख, त्याचबरोबर समोरसुद्धा उपस्थित असलेले विविध क्षेत्रात काम करणारे माझे सहकारी बंधू भगिनी आणि या समारंभाकरता उपस्थित असलेले हजारो बांधवांनो, भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण माझ्या अमृत महोत्सवाकरता हजर राहिलात। खरं पाहायला गेलं तर हे जे अमृत महोत्सवी वर्ष जे आहे हे आपल्याला समजून येईल की गेल्या वर्षी 2025ला सुरू झालं आणि त्यावेळेला 7 दिवसाचा कीर्तन महोत्सव झाला। वर्षभर अनेक प्रोग्राम होत आहेत, कीर्तन सोहळे होत आहेत, त्याचबरोबरीनं रक्तदान शिबिरं होत आहेत, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि गेल्या 2 जून 25 पासून आतापर्यंत हे चालू आहे आणि पुढल्या 2 जूनपर्यंत सुद्धा हे कार्यक्रम चालणार आहेत। या सर्वांचं आपलं हे प्रेम पाहिलं, सर्वांनी माझ्याबद्दल दाखवली भावना सर्वसामान्यांची आहे, नेत्यांची आहे, विविध क्षेत्रातील मान्यवरांची आहे, ही पाहिली की मला आवर्जून नंतर आठवण येते ते आपले माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची। म्हणजे त्यांनी ईश्वरपूर जे आहे आपलं, त्या ईश्वरपूरला जे हे होतं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही गोष्टी अशा हे करून दाखवल्या। तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझ्याबद्दल जे वाक्य वापरलं ते पाहिल्यानंतर मलाही नवल वाटलं की साहेब यांनी माझ्याबद्दल हे एकाएकी एक मिनिट
सॉरी, पण त्यांनी ईश्वरच्या कार्यक्रमामध्ये एकाएकी माझ्याबद्दल जे गुणगान त्यांनी गायलं, मला अपेक्षाही नव्हती की ते अशात बोलतील की रामशेठने जे काम केलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानतोय. कुठे काढतोस, कुठे गेलं ते? कुठं असतंय? काय बिघडले? जाऊ दे, चला आता कुठे येतावस, मला जाऊ दे, चला काय हरकत नाही. रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिले पण 1 कोटी दिलेलेच आहे. म्हणजे त्यांनी म्हणजे असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. म्हणजे खरंच दिलदारपणा. पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया पुढे घेऊन जात. अरे पण त्यांची दानत असावी लागते, ती दान त्या माणसामध्ये. म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. रामशेठ म्हणजे दादा आज आपल्यात नाहीत, त्यांचा माझा तसा जास्त परिचय पण नाही. म्हणजे मी एक ठराविक वेळा रयतच्या मिटिंगला 9 मेला वगैरे भेटणारा आणि जास्त तसंही नव्हतं. पण माझी नोंद ही आमच्या मान्यवरांनी जी घेतलेली दिसते, हे ह्याचा मला अतिशय मन भरून येते की आयुष्यात जीवनात मी जे काही केलं तर त्याची नोंद आपल्याला माहीत पडत नसताना सुद्धा ही घेतली जाते. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, पवार साहेब आणि आमचे सर्व स्टेजवरचे सर्व नेते मंडळी याने जे प्रेम मला दिले ना, त्यामुळं मी मोठा झालो आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्याच्यामुळे मी ह्या स्तरावर येऊन पोचलो आहे. 75 वर्ष आज पूर्ण झाली. त्या 75 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की माझं हे पुस्तक प्रकाशनाकरता संदेश द्यावा म्हणून मी आपलं पुस्तक फडणवीस साहेबांकडे दिलं. पण आता त्यांचं भाषण ऐकलं आणि मला समजलं की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं दिसतंय. म्हणजे बघा, एक गोष्ट रामशेठचं साधं चरित्र वजा पुस्तक सीएम साहेबांना अजिबात वेळ नसतो, पण कुठं जाता येताना गाडीमधून सुद्धा त्यांनी वाचलं असेल. हे सर्व अशा पद्धतीनं विविध प्रकारे माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. त्यामुळंच माझं जीवन यशस्वी झालं. आयुष्यात खाचखळगे भरपूर आले. माझ्या भाषणात ते जे आहे की 10,000चं काम, 12,000चं काम, गाढवांवर माती वाहून नेण्याचं काम, ही सगळी कामं केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. 81चं आंदोलन, 84 आंदोलन याच्यात सहभाग घेतला. खरं तर आता अतुल पाटील तर आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं. 81 आंदोलनात ज्यावेळेस जसे नाक्यावर झालं, भगतसाहेबांचं डोकं फुडलं, श्रावण शेठचं पाटील साहेबांना मार बसला, त्यावेळेला आंदोलनात मी होतो. आणि 84 आंदोलनात ज्येष्ठ नेते मंडळी ज्या वेळेला हॉस्पिटलात म्हणजे ज्यावेळेला तुरुंगात डांबली गेली, पाटील साहेबांना सुद्धा हॉस्पिटलात नेण्यात आलं. त्यावेळेला ते आंदोलन 84चं आंदोलन पुढे नेण्याकरता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी दशरथ ठाकूर, विके ठाकूर आणि भारती पवार त्यावेळेला नेतृत्व करून ते 84चं आंदोलन मी पुढे नेलं. लोकांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं त्यातून आपण यशस्वी झालो. बऱ्यापैकी आपले प्रश्न मार्गी लागले, मार्गी लागायला सुरुवात झाली. पण या सर्वामध्ये जर पाहायला गेलात तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, शून्यातून विश्वाकडे नावाचा एक लेख आला आणि त्याच्या वेळेला जे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यावेळेला हंगामा झाला. काही काही गोष्टीमध्ये असं आहे की सर्वत्र तुम्हाला सहकार्य मिळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रेमानं घ्यायला पाहिजे. गावकऱ्या मला धंद्यामध्ये यश मिळालं कारण ज्या ठिकाणी मी कामाला गेलो त्या गावातल्या लोकांना मी बरोबर घेतलं, त्या लोकांना सहकार्य करून घेतलं, लोकांनी मदत केली. त्यामुळं आपली कामं लवकर आणि चांगल्या अर्थानं होत गेली. आणि हे यशाचं गमक आहे की आपण आपला प्रगती करत असताना इतरांनाही बरोबर घ्यायला पाहिजे. आणि तीच माणुसकी मला अतिशय उपयोगी पडली. आणि त्याच्याकरता या गडकरी साहेब, पवार साहेब,
फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब त्यांचेही सुद्धा आपल्याकडे 2-3 वेळा आले, पण त्यांनीसुद्धा आम्ही ज्यावेळेला भेटलो नमस्कार केला तेव्हा त्यांनी आम्हाला तोच हक्काचा माणूस असा आम्हाला इथे सांगितला. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही त्यांची भेट झाली, पालकमंत्री म्हणून ते इथं होते. तेव्हापासून त्यांनी मला अशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहित केलं की रामशेठ चलो आगे चलो. म्हणजे अशी ही सगळ्यांनी मला जी पाठराखीर केलेली आहे, त्यामुळं रामशेठ ठाकूर हा पंचायतमध्ये आज ही कार्यरत आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हे चिरंजीव त्याच मार्गाने चाललेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपल्या इथे भरपूर प्रश्न आहेत. एका पत्रकारामध्ये अशी म्हणालं, CM साहेब येत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी कराल? म्हटलं आम्ही काय मागणी जास्त काय करायची कारण आहे, आम्ही ज्या ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला ते आमची कामं करत असतात. पण आता ह्या ग्राउंडवर पण बसलो आहे, कंपाऊंड करणं गरजेचं आहे. कुठं साधारणतः पाण्याचा प्रश्न आहे, इथले तिथले प्रश्न साहेबांशी मध्ये बसलेले असताना बोललो. त्यामुळे रामशेठ तुम्ही या, आपण एकदा बसू आणि जे इथले प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत विशेष करून ते प्रकल्प गावठाण विस्ताराचा असेल, पाण्याचा असेल किंवा इतर छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवण्याकरता त्यांनी मला बसायचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्याला गडकरी साहेब आहेत, आम्हाला इथं प्रश्न नाही आमचे सुटले तर आम्ही दिल्लीपर्यंत गडकरी साहेबांकडे जात असतो. आणि त्यांना फक्त नुसतं समजलं का यांना यायचं आहे तरी ताबडतोब त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला साथ दिलेली आहे की या. आणि घरातल्यासारखं म्हणजे ज्येष्ठ मंडळी जशी असते तसं आम्हाला अगदी आम्ही कधी हक्कांना जाऊ शकतो, काम करू त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो, हा आम्हाला आधार आहे. आणि हे सगळे इतके नेते मंडळी, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, मंत्री हां आहेत ना. तर हे सगळे जे आहेत, काही माजी मंत्री आहेत, काही सभापती साहेब सुद्धा इथं माजी सभापती सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्यांची इतकी साथ आहे की त्याच्यामुळं मला वाटते का अजून 10-20 वर्ष सहजगत्या चांगल्या रीतीने मी काम करू शकेन. आपला हा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, हे असंच राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या आशीर्वादानं मी आपल्या ऋणात राहून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.